बापरे, एवढी वेळ लावले तुम्ही? हा, रावण बनवायला गेले एवढी वेळ लागते? वेळ लागते नाही तर का? मला तर वाटलं सरळ रावण जाळूनच येता का? हो आता जातो ना अजून. आताच वेळ होऊन गेली रावण जाळायची? हो लवकर जाळून म्हणतात, मग त्याच्यानंतर दुर्गा मातेचा विसर्जनही करायचं आहे ना. हो तर मग घरीच कशाला आलं? तिकडेच थांबायला पाहिजेत होता. आता आलो, फ्रेश वगैरे झालो, चहा पिलो, आता बरं वाटते, आता जातो अजून. असा चहा प्यायसाठी आले होते? हा, तिथे चहा नाही मिळाला का तुम्हाला? तिथं कुठं चहा मिळणार आहे? 11वर बनवला ना आम्ही रावण. आता स्पेशल बोलवला असता तिकडे तर मग जमला असता. बोलवून टाकायला पाहिजेत होता ना. चल ठीक आहे, मग मी जातो. हा, तू येशील नाही का रावण बघायला? नाही येत मी. सिटीला घेऊन जा सोबत. कुठं आहे सिटी? घरी नाही आहे ना. तू घेऊन येशील ना. ह्या पोरीचे ना पाय जागेवर राहत नाही, आणि मग माझ्या मागे लावेल, मम्मी चल रावण बघायला, मम्मी चल रावण बघायला म्हणून. देवदास भाऊ गेला का? अरे नाही महेश, घरीच आहो, येतो थांब. ठीक आहे रजनी, ये मग रावण बघायला. पाहते, कामही आहेत माझे. मला तर वाटलं गेला का बापा, म्हणलं देवदास भाऊ. नाही आता जातच होतो. चल चल बाबा, तांदूळ संपले आहेत, वेचले, तांदूळ वेचून घेते. मम्मी 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 मम्मी. कोण धावतात तुझ्या मागे तर माहित नाही. धावत येते कधी मम्मी मम्मी करत. मम्मी चल ना. कुठे चल? मम्मी रावण बघायला चल ना. कुठे होती आतापर्यंत? आताच गेले तुझे पप्पाजी. गेली का नाही आपल्या पप्पाजी सोबत? तू चल ना मम्मी. अहो बाई, माझे काम आहेत ना, तांदूळ वेचायचे आहेत. मम्मी चल ना. चल मम्मी, मग मी तांदूळ वेचू लागेल. हो बापा, माझी पोरगी खूपच तांदूळ वेचू लागते, गहू वेचू लागते. शहाणी कुठली नाही तर. खरंच मम्मी वेचू लागेल ना. चल ना मम्मी, पांडू जात आहे ना आपल्या मम्मी सोबत. जा ना, तर तू त्यांच्या सोबत चालली जा. मी नाही, तू चल. तिकडे मस्त फुगे बिगे आहेत, घेऊन देशील मला. मी पैसे देते ना फुगे घ्यायसाठी, पैसे घेऊन चालले जा. आणि कावेरी अक्का जाऊन राहिली म्हणते ना, जा कावेरी अक्का सोबत घेऊन देईल ना कावेरी फुगा तुला. हट मम्मी, मी नाही जाते अक्का सोबत, नुसती रागवत राहते. तूच चल मम्मी. नाही पोरगी ना, ऐकायचे नाही. जा, हातपाय वगैरे धु ना, असेच जाते का? हो धुते ना मम्मी. येशील ना मम्मी तू? हो बापा, येते. वहिनी हो येते. वहिनी येत नाही का 11वर रावण बघायला? कावेरी ताई चालला का तुम्ही? हो चालली मी. बापा ना, पांडूला नाही आणलं ना. आला होता माझ्यासोबत, आता चिक्कू दिसला तर गेला चिक्कू सोबत. मला म्हणते मम्मी मी चिक्कू दादा सोबत जातो म्हणते. मी म्हटली जा. भाऊ गेला का रावण बघायला? तुमचे भाऊ कुठे घरी राहतात का जागेवर? जेवण केलं आणि बस त्यांना फिरायचं समजते. आमच्या इथं ना हे पांडूचे पप्पा रावण बनवायसाठी किती वेळचे गेले होते बाबा. आता मगाशी थोड्या वेळासाठी आले, 15 मिनिटच थांबले, हात पाय वगैरे धुतला, फ्रेश झाले आणि चहा पिले ना अजून गेले. मस्त रावण बनवला म्हणत होते या वर्षीचा. हो, हा चिक्कू इथं आता आला होता ना, सांगत होता फटाके घ्यायसाठी गेलो होतो म्हणून. 1000 रुपयाचे नुसते फटाके घेऊन आणला म्हणत होता रावणाच्या पुतळ्यात टाकायसाठी. बसा ना कावेरी ताई, चहा बनवते मग जाऊ. नाही बहिणी, आता चहा पिला आम्ही घरी. चहा पेलो ना, इकडे चालली मी. चला ना माहोल पाहू बढिया रावण दहनचा. हो जायचं तर आहे म्हणा, पण म्हटली चहा पिऊन ना गेला असता. आता बनवतच होती की नाही मी चहा. असं म्हणजे तुम्ही चहा नाही पिले का? नाही ना, आता हे तुमचे भाऊ येतील म्हटली, वाट बघितली, आले नाही. ते हिरालाल भाऊच्या हाटलात पिला असतील चहा, घरी नाही आले तर. हो, आणि हा चिकू तर चहा पित नाही. म्हटले आता मी स्वतःसाठी बनवून घेते. आता गंजच काढत होती तर तुम्ही आवाज दिले. आता बनवा ना, तर मग बनवा. मी म्हणली की माझ्यासाठी बनवता म्हणून नाही म्हणत होती. बनवा पटकन मग जाऊ. हो तर थोडासा घ्याल ना? घेईन, थोडासा घेईन, जास्त नाही. दुधाची आहे का कडवी आहे? दुधाची आहे ना, दुधाची चहा आहे. हा तर मग घेऊन टाकीन थोडासा चहा. चला ना तर तिकडे किचन मध्ये. हो येते. सोनूचे बाबा, का झालं? काऊन बसले असे? काही नाही ना. काऊन नाही, चुपचाप मध्ये बसले आहात. रावण दहनला जायचं नाही आहे का? जातो ना. नाही, काहीतरी झालं तुम्हाला? चुपचाप काऊन बसले? अरे बाबा, काहीच नाही झाला. नाही म्हटलं, तब्येत वगैरे बरी आहे ना? हो माझ्या तब्येतला का झाला, बरीच आहे तब्येत. हो, रावणाचा पुतळा बनवायसाठी वर्गणी वगैरे मागितला का? हो 50 रुपये मागितला ना. नाही, विशालने काही सांगितलं नाही की नाही? अरे तिकडे चौकामध्येच होतो आम्ही काल, तिकडेच ह्या पोट्ट्याने वर्गणी मागितला. आता खर्च येते ना रावणाचा पुतळा बनवायसाठी. हो बाबा, विशाल सांगत होता 1000 रुपयाचे फटाके आणला म्हणून. 3 वेळा गेले असतील सामान घ्यायसाठी रावणाचा. तू नाही जात का शांता? नाही जात म्हटले. का शांता? नाही जात, आता दरवर्षी जाते ना, आता यावर्षी नाही जात. काही पण सांगते, नाही जात म्हणते. खरंच नाही जात ना. शांताराम भाऊ. कोणत्याकडले जावं आवाज देता येत ना. अरे ये रमेश ये. हो बाबा, तुम्ही अरे नवरे करता.
का शांता तू पण आता एकाच गावचे आम्ही लहानपणापासून एकासोबत खेळलो वावरलो मित्रासारखे आहोत आम्ही. मी नाही म्हणत बाबा तो माझा साकील भाऊ आहे म्हणून चांगला आहे म्हणून मी सांगितलो मुलगा चांगला आहे म्हणून. तुझ्या मावशीनं विचारला तर अहो पण ते जावई तुम्हाला तर तू तर नाही करत ना हा? अरे तर तो माझ्यापेक्षा लहान आहे ना 2 वर्षानं लहान आहे आधीपासूनच तसा बोलते माझ्यासोबत. अरे रमेश बस बस ये. नाही नाही शांताराम भाऊ बसायची वेळ नाही आहे येत नाही का तिकडे रावण दहन करायचं आहे ना. हो येतो ना येतो बाबा काऊन नाही येईन. चला ना तर मग मस्त बसल्या ना इथं सोप्यावर. हो हो चल. एकटा जाण्यापेक्षा म्हटलं कोणी आवाज देतील तर सोबत जाऊ. जावई कोणता नाही जात आहे का? चालली ना कोणताही चालली. ते सूर्यकांताबाईचा फोन आला होता वहिनी थांबाल म्हणे येतो म्हणे. हो का? नाही तर माझ्यासोबतच येत होती. आता जातच होतो तर मी म्हणलं शांताराम भाऊ आहेत का तर आवाज देतो. चल ना तर शांत तू पण. अहो नाही तुम्ही जा बघते मी तुम्ही जा ना. ठीक आहे ठीक आहे चल रमेश. मग असे भाऊनं फोन केला होता ना आई बोलतो म्हणे पण मी म्हणली मग नंतर करते. केलीच नाही बाबा माझी आई वाटच पाहत असेल माझ्या पोरीनं फोन करतो म्हटले आणि केलेलंच नाही म्हणून. हा आहे नंबर रिंग जात आहे पण उचलत नाही आहे. गेला तर नाही भाऊ तिकडे रावण दहन करायला. हॅलो हॅलो भाऊ. बोल ताई बोल. घरी आहे की रावण दहन करायला गेला? नाही नाही ताई आता जाईन 5-10 मिनिटात. भाऊजी गेले का? हो ते आताच गेले रावण दहन करायला. मग अशी फोन केला होता तर मी ना कामामध्ये होती आईसोबत काही बोलणं झालं नाही तर म्हटलं आता फोन करते ना आईसोबत बोलते. पण ताई आई घरी नाही आहे. कुठे गेली आई? माहित नाही बाबा अर्धा तास झाला कुठं गेली तर आई गेली असेल बाहेर. रावण बघायला गेली का माहित. हा रावण बघायलाच गेली असेल. ठीक आहे ना मग रात्री करीन. हो ठीक आहे ताई मी पण जातो आता रावण दहन करायला. वहिनी ना खुशी कुठे आहे? ताई ते रामलीला बघायला गेले आहेत दोघेही मायले की. मी पण होतो तिकडेच मला वाटते आई तिकडेच गेली असेल. मी मग आता घरी आलो. हो का? खुशीने पण रामलीला मध्ये भाग घेतला का? नाही नाही ताई बघायसाठी गेले आहेत. चल ठीक आहे ताई मग मी रात्री लावतो फोन. हो हो ठीक आहे. ताई चल ना कुठं कोणता रावण दहन करायला? हो ताई मस्त रावण बनवला म्हणतात यावर्षी तर बघू म्हटले. हो माझी इच्छा नाही आहे याची. चल ना ताई का अशी करते तर माहित नाही. कोणाला फोन लावली होती मावशीला? हो लावलं होतं भाऊला पण बोलणं नाही झालं आईसोबत. तिकडे रामलीला काहीतरी सुरू आहे म्हणते तर गेले आहेत बघायला म्हणते. हो का? चल ठेव मोबाईल ठेव ना चल ना ताई लवकर. बाबा जावई तर म्हणत होते ना तुला सूर्यकांत सोबत जात आहे म्हणून. तुमच्या घरी आले होते काय? यांना आवाज दिला आले होते घरी. हो ते सूर्यकांत ताईचा फोन आला होता वहिनी थांबाल म्हणून येतो म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे. आता फोन लावली मी तर येतो म्हणतात 5 मिनिट लागतील म्हणतात तर मी म्हटले तोपर्यंत शांताताईला आवाज देते म्हटले. शांताताईच्या घराकडेच याल म्हटले तिकडेच थांबतो म्हटले. चल ना ताई काहून अशी करते तर माहित नाही. चल बाबा आता एवढी म्हणूनच राहिली तर नाही तर माहित नाही यावर्षी काहून तर माझी इच्छाच नव्हती होत. कोणता वहिनी शांता वहिनी आले वाटते सूर्यकांत ताई. हो हो येत आहोत येत आहोत. जय श्रीराम जय श्रीराम.